नमस्कार, मी कस्तुरी द इन्स्पायर्ड स्टोरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला शाहिरीची दैदिप्यमान परंपरा लाभलेली आहे आणि तीच परंपरा जपत आणि पुढे नेत आज आपल्यासोबत आहेत एक युवा शाहीर. आणि आज एवढा स्पेशल अवसर आहे की शिवजयंतीच्या दिवशी आपण एका शाहिरांसोबत गप्पा मारणार आहोत, त्यांचं सगळं जाणून घेणार आहोत, महाराजांबद्दल जाणून घेणार आहोत. तर या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा अँड लेट्स गो आणि त्यांच्याशी गप्पा मारूया आपण. चला दादा, आम्ही तुम्हाला एक युवा शाहीर म्हणून ओळखतोच, पण ह्या प्रवासाची सुरुवात कशी आणि कुठून झाली? आता तर मी लहानपणापासून आध्यात्मिक क्षेत्राचे जास्त म्हणजे वारकरी संप्रदायात. माझी आई कीर्तन करायची, वडील पण संप्रदायात, आजोबा पण संप्रदायात, असं संप्रदाय घरात वातावरण होतं. पण आता पुण्याला आल्यानंतर मी बऱ्याच शाहिरांना संबळाची साथ करायचो, ढोलकीची साथ करायचो. त्यानंतर आता 2-2.5 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. त्यानंतर माझ्या बायकोने मला सांगितलं की तुम्ही शाहिरांना साथ करतायच, पण तुम्ही स्वतः गायक पण चांगले आहेत. कारण मी लहानपणापासून गातो, अगदी पहिलीत होतो तेव्हापासून मी चांगलं गातो. भरपूर लोकसंगीताचे हे कार्यक्रम करायचो, पण पोवाडे जास्त गायचो नाही. गायचो पोवाडे, मी 6वी-7वीत पोवाडा गायला होता. पण एक गुरु नाही का, एक गुरु असं लागतो पोवाड्यासाठी पण. जसं शास्त्रीय संगीतात असतं की गंडाबंधन असतं, गुरु असतं शास्त्रीय संगीतात, त्याच प्रकारे मी हळूहळू आमच्या शाहीर देवानंद माळी, डॉक्टर शाहीर देवानंद माळी आहेत सांगलीचे, मग त्यांच्याकडे मग मी संबळ वादनासाठी जायचो. मग जाता जाता त्यांच्याकडून शिकायला लागलो. मग त्यांच्याकडून गंडाबंधन केलं शाहिरीचं. जसे शास्त्रीय संगीतात परंपरा आहे तशी शाहिरीत पण परंपरा आहे. मग ते त्यांच्या जाऊन त्यांच्याकडे शिकून मग शाहिरी करायला लागलो. आता 3 वर्ष झालं मी जास्त शाहिरी करतो, जास्त वर्ष नाही, पहिल्यापासून संप्रदायात आहे. ओके. मग पोवाडे पण तुम्ही गायलेच असाल? होय, गातो ना पोवाडे. ते जेव्हा तुम्ही गाता तेव्हा शाब्दिक भरपूर असतं त्याच्यामध्ये, तर ती रिहर्सल किती करावी लागते, कितपत मेहनत असते, की ते पाठांतर करणं कितपत मेहनत येते? आता तर आहेच, कारण मी तर नवीनच आहे, सगळ्या शाहिरांपेक्षा मी नवीनच आहे, त्यामुळे रिहर्सल तर करावीच लागते. कार्यक्रमाच्या आधी एक 7-10 दिवसापासून आम्ही रोज करतो रिहर्सल. रोज 1-2 तास अशी रिहर्सल करतो. जसा कलाकारांना वेळ असेल तसा, कारण प्रत्येक कलाकार एवढा वेळ देऊ शकत नाही आणि प्रत्येक कलाकार एका गावचा नसतो. आता माझ्याकडं छत्रपती संभाजीनगरवरून ढोलकी वादक आहे, मुंबईवरून काही कलाकार आहेत आणि प्रत्येक लांब गावचे, शिरूरचे कलाकार आहेत. असे कलाकार, मी पुण्यात कात्रजला या ठिकाणी असतो. तसं माझं गाव, मूळ गाव शिरूर तालुक्यात इनामगाव, कात्रजला असतो. सगळ्या कलाकारांना एकत्रित करायचं आणि कार्यक्रमाच्या आधी 10 दिवसापासून आधी रोज प्रॅक्टिस करायची, पाठांतर करायचं, असं करायचं. मग जी तुमची स्क्रिप्ट असते ती जेव्हा तुम्ही वाचायला घेता तेव्हा जे प्रसंग असतात ते तुम्ही आधीच अभ्यास केलेले असतात की तुमच्यासाठी सगळं नवीन असतं? काय नाही, अभ्यास केलेले असतात आणि करतो पण अभ्यास. आता एखादा विषय असेल, आता कारण पोवाडा अशी गोष्ट आहे, इतिहास आहे, मुळात जर थोडी जरी चूक झाली तरी माफी नाही येते ती. कारण आजकालचं वातावरण बघतोय, थोडं जरी काय सोशल मीडियावर आलं त्याला उचलून धरायला काही लगेच संपलं सगळं. हा, त्यामुळे विचार करून करावं लागतं खूप, कारण समाज वर पण तेवढ्यातून खाली पण जोरात आपडतो, त्यामुळे या गोष्टी खूप विचारपूर्वक करावं लागतं. मग तुम्ही महाराजांबद्दल जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला किती संयमने काम करावं लागतं, कितपत तुम्हाला तुमचं विचार करून बोलावं लागतं? हा, विचार करून बोलावं लागतं, अभ्यास करावा लागतो. आता कारण शिवरायांचं उगाच आपण ते वाचलंय तेच करायला पाहिजे, बरोबर, उगाच काही पण करून उपयोग नाही ना, तेच करतो, बाकी काय नाही. मग शिवरायांचा असा कुठचा प्रसंग आहे ज्याच्याने तुम्ही सगळ्यात जास्त इन्स्पायर्ड आहात आजपर्यंत? आता शिवरायांचे तर प्रत्येक प्रसंग आहेत, सगळ्यांना माहितच आहे, काही सांगायची गरज नाही. तरी पण मला एक शिवरायांचा प्रसंग खूप आवडतो की जेव्हा शहाजी राजे जातात आणि त्यानंतर जिजाऊ मासाहेब खूप दुःखी झालेले असतात, खूप दुःखी असतात. आणि काही वर्षानंतरच नाही का की महाबळेश्वराच्या मंदिरामध्ये जिजाऊ मासाहेबांची सुवर्ण तुला महाराज करतात. ती सुवर्ण तुला म्हणजे दान करण्यासाठी, लोकांना सुवर्ण दान करण्यासाठी, काही गोष्टींची लोकांना मदत व्हावी, त्यामुळे. आणि जिजाऊंनी सांगितलं की सुवर्णदान चांगलं असतं. तसं महाबळेश्वराच्या मंदिरात छत्रपती शिवरायांनी जिजाऊंचं पूर्ण सोन्याचं वजन करून ते सुवर्ण तुला करून लोकांना सुवर्णदान केलं. म्हणजे त्यांचा हा प्रसंग मला आवडतो की त्यांचं आईवर
किती निष्ठा होती, किती प्रेम होतं. आणि आजकालची परिस्थिती बघतात तर आई वडिलांना लोक कशा प्रकारचं वागणूक देतात, कसे वागतात. डॉक्टर, इंजिनियर, वकील कुठल्या पण क्षेत्रात असू दे, लोक नुसतं शिक्षणाने मोठं होतात, खूप शिक्षणाने मोठं होतात, पण संस्काराने मात्र खाली चालत. ही खूप ही गोष्ट खटकते गोष्ट. पण मी काय म्हणतो, जेवढं शिक्षण महत्वाचं आहे ना तेवढं संस्कार पण महत्वाचे आहेत. कारण आजकाल माग बघा एक नगरच्या याला बातमी होती की मुलगाला संपूर्ण तिकडे डॉक्टर आहे, काय आहे सगळे, पण इकडे आई वडिलांना काहीच नाही ना. मग त्यांनी साधं 10व्याला सुद्धा येऊ नये की फोन करून सांगावं की सगळं आम्ही जेवढे पाहिजे तेवढे पैसे पाठवतो. गुरुमीच सांगावं मी जेवढे पाहिजे तेवढे पैसे पाठवतो, तिकडे ते उरकून घ्या. म्हणजे हा किती पैशाचा मात झाला की इथं संस्कार नावाची गोष्टच केली ना. अरे आई वडील कोण आहे, सकळ तीर्थाची धोरे जे का माता पितरे. म्हणजे तुम्ही कुठंच जाऊ नका, जगात कुठल्याच ठिकाणी जाऊ नका, फक्त आई वडिलांची सेवा करा. हे सर्वात मोठं दैवत आहे आपल्या घरातलं. आणि ते जिजाऊ साहेबांच्या बाबतीत महाराजांनी केलं, छत्रपती शिवरायांनी, की त्यांनी शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत जिजाऊ साहेब होते तोपर्यंत त्यांची निश्चिम सेवा केली. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि ही आजकालच्या प्रत्येक युवकांनी हा आदर्श घेतला पाहिजे, हे मला असं वाटतं, बाकी काय नाही. मग मला सांगा की जेव्हा तुम्ही आयडियाज तुमचे काही येत असतील, जेव्हा तुम्ही लिखाण करता, जर तुम्ही करत असाल लिखाण, तर आयडियाज जेव्हा तुम्ही आणता एकत्र, तर एक टीम म्हणून तुम्ही ते कसं एकत्र करता? ज्या एखाद्या गोष्टीची आयडिया येते, त्या गाण्याची आयडिया येते तुम्हाला, तर ती ऍज अ टीम एखादी गाण्याची आयडिया लिहायचं असेल, मी जास्त लिहित नाही पण मी तरी पण सांगतो, जर गाणं एखादं करायचं असेल तर बाकीचे संगीतकार कसं करतात किंवा लेखक कसं करतात की आधी लिहितात, नंतर चाल लावतात, नंतर ते करतात. पण माझं तसं नाहीये. मी आधी गुणगुणतो, चाल तयार करतो आणि नंतर त्याच्यावर लिहितो. किंवा आमचे सासरे आहेत शाहीर जालिंदरजी शिंदे, त्यांना लिहायला सांगतो, मग ते लिहितात. तुम्ही एक वादक आहात म्हणून तुमच्या आधी पहिले चाल येते आणि मग लेखन येतं. आता अजय तुला सुद्धा असंच करतात बरं का, कारण ते पण आधी चाल करतात आणि नंतर गुरु ठाकूरला सांगतात की असे लिहून काढा याच्या चालीवर, पण ते जास्त सोपं जातं. आता तुमचं गाणं खूप ट्रेंड होत आहे, खूप फेमस होत आहे आणि आता तुम्हाला काही अवॉर्ड्स पण नामांकित झालेले आहेत. तुम्हाला ते कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, आनंद होतोय खूप. आणि ह्याच्याबरोबर हे गाणं माझं व्हायरल झालं, सगळं झालं, सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलं. ह्याच्या मागं फक्त माझं एकट्याचं कष्ट नाही, यामागं खूप लोकांचा हात आहे. म्हणजे आता त्यांचं नाव सांगायचं गेलं तर द फोकत कॅना कार्यक्रम सध्या महाराष्ट्रात खूप व्हायरल आहे. US वरून त्याला इन्क्वायरी, पण तो कार्यक्रम ज्यांनी बनवला ते संगीतकार हर्ष विजय, त्यांनी हे माझं जे मी गाणं गायलंय ते गाणं संगीतबद्ध केलंय, माझं राजा छत्रपती झालं. हे गाणं खूप मोठे कलाकार गाणार होते, पण माझ्याकडून त्यांनी फक्त स्क्रॅच गाऊन घेतलं होतं सुरुवातीला, आणि नंतर मला असं त्यांनी सांगितलं की हे फायनल गाणं पण तूच गायचंय. माझ्यासाठी खूप इतकी मोठी गोष्ट होती ती माझ्यासाठी. हे माझ्या आयुष्यातलं, मी त्याच्या आधी भरपूर गाणी गायली होती, पण एवढं तयारीचं गाणं, एवढं ताकदीचं गाणं. आणि हर्ष विजयचं संगीत म्हणलं की महाराष्ट्रातले अनेक गायक त्या गाण्यासाठी उत्सुक असतात, कारण हर्ष विजय यांचं संगीत एवढं ताकदीचं असतं, कारण ते मातीतलं करतात. ते वेस्टर्नचे जास्त नादी लागत नाही, आपल्या मातीत काय दडलंय. आणि आम्ही आख्यानामधून पण हेच सांगतो की आपला फोक काय, हे काय, लोकसंगीत काय, ते जपा. कारण आजकालचे लोक काय, बाहेरची संस्कृती आली ना, गिटार आलं, सगळ्या गोष्टी आले, मी तेव्हा त्याला नावं ठेवत नाही, पण हे सगळ्या गोष्टी आल्या, ड्रम आलं, गिटार आलं, कीबोर्ड आला. आता एकट्या कीबोर्डनी अनेक वाद्य खाल्ली, बासरी आली, हार्मोनियम आली, त्याच्यात ड्रम सेट, अनेक त्याच्यात एकाच वाद्यामध्ये वाद्य आले. त्यामुळे अनेक लोक संगीतातली वाद्य खाल्ली आणि ही लोककला कुठेतरी लोक पावत चालली. त्यामुळं लोककला जपणं महत्वाचं आहे, हेच आम्ही आख्यानाच्या यातून सांगतो. आणि मी ते गाणं मला जे मिळालं, तुम्ही त्याच्याबद्दल बोलत होता, तर ते गाणं ज्यांनी लिहिलं त्यांचं नाव सांगतो, ईश्वरजी अंधारे म्हणून आहेत, खूप मोठे हे आहेत ते, लेखक पण आणि अभिनेता आहे. त्या माणसाने ते लिहिलं गाणं, हर्ष विजयने संगीत केलं आणि छत्रपती संभाजीराजे हे गाणं बनवायची संकल्पना त्यांची. आणि माझं बाबर आहे काय थोरं पण पायची वाहन पाय बरी, माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराने ते गायलं आणि आज तुम्ही सर्वजणांनी ते डोक्यावर घेतलं. हे खरंच खूप छान वाटतं. आणि आज मी जे महाराष्ट्रभर फिरतोय तिथे गाण्यामुळेच फिरतोय. ते पण आहे आणि तुमचं कामही तितकंच मोठं आहे, आपण ते नाकारू पण नाही शकत की प्रयत्न करतो. महाराजांबद्दल एवढं मोठे काम करतात, ती खूप मोठी गोष्ट आहे आणि ती महाराजांचीच कृपा आहे. महाराजांचीच कृपा आहे. मग ते तुमचं लोकसंगीत आहे, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं जपण्याचा प्रयत्न करताय?
आपलं जे फोक आहे हे मुळात मातीतलं आहे, हे कसं जपायचं हे आपल्याच हातात आहे. आणि मी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गावात आता रोजच कार्यक्रम येतो, रोज प्रत्येक गावात सांगतो की आपलं लोकसंगीत जपलं पाहिजे. आपल्या आता मुलांना तुम्हाला सांगतो की लहान लहान मुलं असतात की त्यांना शायरी शिकवली पाहिजे, त्यांना लोकसंगीत शिकवलं पाहिजे. की आता लावणी ही फोक बाजारातली लावणी, पण आता लावणीचा बाजार झालाय काही ठिकाणी तुम्हाला माहिती की. आता मी सांगतो की जसं एखाद्या हॉटेलमध्ये शिवरायांची पगडी घालणारा, बाराबंदी घालणारा मावळा चालत नाही, मग स्टेजवर अर्धनग्न नाचणारी बाई कशी चालते? मग ते लोकसंगीत आहे का? मग आपण लोकसंगीत म्हणून त्यांना वरती आणायचा प्रयत्न करतो, पण ते लोकसंगीत नाही. ह्या पद्धतीने लोकसंगीत जपलं नाही जात नाही. लोकसंगीत जपायला एवढं सुद्धा अंग दिसत नाही बाईचं, आणि ती लावणी सादर करते. आणि ती बैठकीची लावणी असते, जुन्या लावण्या होत्या, ती शाहीर पट्टे बापूरावांनी लावणी नेली. असे अनेक महान कलाकार होऊन गेले. पहिल्याच्या काळात तमाशा व्हायचा, लावणी व्हायची, बतावणी व्हायची, त्यात अश्लीलपणा काय नव्हता ना. आता जे आलंय ते तुम्ही बघतच असाल, सगळं समोर दिसतंय. नाव सांगायची तर काही गरज नाही, सगळ्या जगाला माहिती. पण लोकसंगीत शाहिरीतून जपलं गेलं पाहिजे. शाहीर सम्राट बापूसाहेब विभूते आहेत, बाबासाहेब देशमुख आहेत, अजून शाहीर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील, असे अनेक शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे जुनं लिहून ठेवलं होतं. अण्णाभाऊ साठे यांनी लावणी लिहिली, छक्कड म्हणतात त्याला. सगळं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लावणी, जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली नव्हती तेव्हा शाहीर काय म्हणतात, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती अकायली, हे होती बांधा रंग गव्हाला कोर चंद्राची, उदास गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दावण्याची, अहो रेखीव होया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची. मग ती मैना कशी आहे? मैना रत्नाची खान, अहो मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण नसे सुखाला वाहन, तिच्या गुणाची छकड मी गायली, माझ्या जीवाची होती आखायली. असे लावण्या चक्कर गाऊन लोकांपर्यंत सांगून हे लोकसंगीत जपलं पाहिजे. याला लोकसंगीत. मग तुम्ही तुमच्या परीने कसा प्रयत्न कराल ते जपण्याचा? मी आता प्रत्येक गावात जाऊन शायरीच्या माध्यमातून लोकांना सांगणार लोकसंगीत कसं जपायचं. आणि लहान लहान मुलं असेल तर त्यांना मी हे सांगेल की जे पुण्याच्या आसपास मुलं असतील त्यांनी माझ्याकडे यावं, मी अगदी फ्रीमध्ये शायरी शिकवेल. काय म्हणतात? म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे. कॉन्टॅक्ट नंबर सगळ्यांना शेअर करायला. नक्कीच. कारण पुण्यामध्ये अनेक शाहीर आहेत. आता शाहीर श्रीकांत शिर्के असतील, शाहीर आमचे सासरे, ते मी त्यांना गुरुस्थानी म्हणतो, गुरुवारी जालेंद्र शिंदे असतील, अजून शाहीर मावळे असतील, अनेक पुण्यात शाहीर आहेत. मी पण आहे, म्हणजे मी पण आता नवीनच आहे, पण लोकांना शिकतोय अजून. पण माझ्यापर्यंत मी जेवढं होईल तेवढं मी शिकवायचा प्रयत्न करेल. नक्कीच. तुमचा महाराजांबाबतीत खूप अभ्यास आहेच, पण मला सांगा, जर आत्ता महाराज अस्तित्वात असते तर महाराष्ट्राचं डायनॅमिक्स काय असतं आणि महाराष्ट्राचं अस्तित्व काय असतं? आता तुम्हाला सांगू, महाराज जर असते ना तर आता सध्याची परिस्थिती पाहता आणि हे सर्व नाही का अत्याचार होत आहेत, सर्व पाहतायत. आणि आताच 2-4 वर्षामध्ये चाललेलं राजकारण की तिकीट नाही मिळालं की ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, हे असं जर चालू असतं, यावेळेस जर महाराज असते तर महाराजांनी टकमक टकवून ढकलून दिलं असतं. कारण तेव्हा पण महाराजांची ही स्थिती होती की त्यामुळे महाराजांना न्याय शिवर आहे असं म्हणत होते. आणि सध्याचा महाराष्ट्र खूप सुंदर असला असता. जर एक असा सल्ला असेल महाराजांचा, तो प्रत्येक मुलांनी आपल्यामध्ये भिनला पाहिजे ह्या जनरेशनमध्ये, तर कोणता सल्ला असेल? आता महाराजांचे तर एक सल्ला तर नाही, महाराजांचे अनेक सल्ले आहेत. महाराजांसारखा माणूस किंवा आपण त्यांना देवच म्हणूया, कारण त्या माणसामुळेच आज देवळामध्ये देव आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांना देव मानायला तर काही हरकत नाही. आणि महाराजांचे अनेक सल्ले आहेत. आता महाराजांनी लहानपणापासूनच, आता अगदी लहान असताना महाराजांनी तोरणीला तोरण बांधलं, रायरेश्वर किल्ल्यावर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेतली. महाराजांचं वय अवघं 16 वर्षाचं होतं. एवढं लहान वयाचं असताना महाराजांनी शपथ घेतली, कुठलं तरी ते स्वराज्याचं कार्य हातात घेतलं. तर मला हेच वाटतं की आताच्या तरुण पिढीने ते सर्व केलं पाहिजे ना, एकनिष्ठ राहिलं पाहिजे, सर्व समाजासाठी कार्य केलं पाहिजे. आणि आजकालची मुलं काय आहेत, फक्त हे करतात, कपाळाला चंद्रकोर लावायची, भगवा शर्ट घालायचा
आणि मी छत्रपती शिवरायांचा मावळा, छत्रपती शिवरायांचा मावळा, शंभूराजांचा मावळा सगळं फिरायचं. तर मी म्हणतो नुसत्या जयंतीत मारतोस उड्या, अरे तुला शिवबा समजला काय गड्या, संस्काराचा पत्या शिवरायांचे. शाहीर विजय तनपुरे यांचं हे गीत आहे. संस्काराचा पत्या शिवरायांचे, सोने होईल तव जीवनाचे, तुझ्या उजळतील पिढ्यान पिढ्या, तुला शिवबा समजला काय गड्या. त्यामुळं नुसतं महाराज डोक्यावर घेऊन मिरवायची गोष्ट नाही, तर महाराजांचे आचार विचार डोक्यात घुसणं हे महत्वाचं आहे आणि तो आदर्श घेणं हे आजच्या तरुण पिढीला खूप महत्वाचं आहे. थँक्यू सर, तुम्ही तुमचा टाइम दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय.